नमस्कार मित्रांनो, मी स्नेहा तुमचं स्वागत करते माझ्या YouTube चॅनलवर से हाय टू स्काय। या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत ITRच्या ड्यू डेटच्या एक्सटेन्शन बद्दल। होय, आजचा शेवटचा दिवस आहे ITR फाईल करण्याचा। किती रिटर्न्स फाईल झाले आहेत आतापर्यंत? अलीकडे CBDT कडून एक स्टेटमेंट आला आहे। ड्यू डेट एक्सटेन्शन होण्याची शक्यता आहे की नाही, पेनल्टी कशी टाळावी आणि टॅक्स वाचवण्याच्या ट्रिक्स पण मी आज तुम्हाला सांगणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। सुरू करण्यापूर्वी सांगू इच्छिते की जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। ताज्या अपडेट सांगायचे झाले तर आतापर्यंतची अपडेट अशी आहे की इन्कम टॅक्स इंडियाने आपल्या ऑफिशियल ट्विटर अकाउंटवर तुम्ही पाहू शकता 27 जुलैच्या संध्याकाळी अनाउन्स केलंय की 5 करोडपेक्षा जास्त ITR आतापर्यंत फाईल झाले आहेत। गेल्या वर्षाच्या तुलनेत या वर्षी 8% जास्त ITR फाईल झाले आहेत। गव्हर्नमेंटने ऑलमोस्ट स्वतःचा टार्गेट अचीव केला आहे। प्लस जे CBDTचे चेअरमॅन आहेत त्यांचा पण एक इथे इंटरव्ह्यू आला आहे, त्यात त्यांनी स्पष्टपणे नाही म्हटलंय। आता राईट नाव तरी कोणताही विचार नाही आहे ड्यू डेट एक्सटेंड करण्याचा, असं त्यांनी म्हटलंय। दर तासाला 2 लाखांपेक्षा जास्त रिटर्न्स इथे प्रत्येक तासाला फाईल होत आहेत। जर तुम्ही पाहिलं तर गेल्या वर्षीच्या तुलनेत मागच्या वर्षी 31 जुलैपर्यंत 6.77 करोड रिटर्न्स फाईल झाल्या होत्या। सध्या ट्विटरवर येत आहे की ITR भरण्याची तारीख एक्सटेंड झाली आहे 31 ऑगस्ट पर्यंत आणि अशा पद्धतीचं गव्हर्नमेंटचं सर्क्युलर पण आलं आहे। तर इथे मी सांगते की ही एकदम फेक न्यूज आहे। इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने स्वतः इथे रिट्वीट केलंय आणि म्हटलं आहे की 31 जुलै 2024 जी आहे ती ड्यू डेट राहणार आहे आणि कोणतीही आशा पुढे धरू नका की ही डेट एक्सटेंड होईल असं। आणि तुम्ही इन्कम टॅक्सच्या पोर्टलवर पण पाहू शकता की सरकारचे टार्गेट्स पूर्ण झाले आहेत, त्यामुळे कोणतीही ड्यू डेटचे एक्सटेन्शन मिळणार नाही आहे। आता आपण बोलूया लेट फायलिंग बद्दल आणि पेनल्टी किती लागते। तर बघा, 31 जुलै म्हणजे आजची शेवटची तारीख आहे। त्यानंतर जर तुम्ही बी रेटेड ITR फाईल करत असाल तर जर तुमची ग्रॉस इन्कम जी डिडक्शन पूर्वी असते ती जर 2.5 लाखांपर्यंत असेल तर तुम्ही ITR फाईल करू शकता। तुम्हाला नील पेनल्टी लागणार, म्हणजे तुम्हाला कोणतीही पेनल्टी द्यावी लागणार नाही। पण जर तुमचा ITR 2.5 ते 5 लाखांपर्यंत असेल तर 1000 रुपयांची पेनल्टी लागेल आणि जर तुमचा ITR 5 लाखांपेक्षा जास्त असेल तर त्या केसमध्ये तुम्हाला 5000 रुपयांची पेनल्टी एक्स्ट्रा पे करावी लागणार आहे। प्लस या वर्षीचा एक मोठा इको डिसएडव्हान्टेज हा आहे की तुम्ही आता रिजिम चेंज नाही करू शकत। ड्यू डेट म्हणजे शेवटची तारीख निघून गेल्यावर बी रिलेटेड ITR फाईल करत असाल तर तुम्ही रिजिम चेंज नाही करू शकणार आहात, म्हणजे न्यू मधून तुम्ही ओल्ड मध्ये नाही जाऊ शकणार। बाय डिफॉल्ट तुम्हाला न्यू रिजिम मध्येच फाईल करावं लागणार आहे। याच्या व्यतिरिक्त जर तुमचे FNO लॉसेस असतील किंवा शॉर्ट टर्म मध्ये किंवा लॉंग टर्म कॅपिटल लॉसेस असतील तर तेही तुम्ही कॅरी फॉरवर्ड नाही करू शकणार जर तुम्ही बी रिलेटेड ITR फाईल करत असाल तर। चला तर मित्रांनो, आता काही हॅक्स सांगते ज्याच्या थ्रू तुम्ही ही पेनल्टी टाळू शकता। पहिला हॅक इथे हा आहे की कसेही करून काहीही करून तुम्ही आजच्या आज, कारण आज 31 जुलै लास्ट डेट आहे, तर ITR फाईल करून टाका आज रात्री 12 वाजताच्या अगोदर। जर चुकीची जरी फाईल केली असेल तरी काही हरकत नाही, कारण तुम्हाला सांगते की तुमच्याकडे टाइम असणार 31 डिसेंबर 2024 पर्यंतचा। त्यावेळेपर्यंत तुम्ही तुमची ITR चुकीची जरी फाईल केली असेल तरी त्याला तुम्ही आरामात रिवाइज करू शकता, कोणतीही ऍडिशनल पेनल्टी न देता। दुसरी टिप म्हणजे ITR सबमिट करण्याच्या वेळेला आधार OTP मध्ये अडचण येत असेल तर तुम्ही नेहमी ई-व्हेरीफाय लेटरचा पर्याय निवडू शकता आणि नंतर 30 दिवसांच्या आत कधीही ई-व्हेरीफाय करू शकता, यात काहीच अडचण नाही। शिवाय जर तुम्ही स्वतःची पर्सनल ITR फाईल करत असाल आणि बराच वेळपासून होत नसेल तर नेहमी रात्री उशिरा 10 वाजल्यानंतर फाईल करायची, त्यावेळी साईट एकदम स्मूथ चालते, कोणतीही अडचण येत नाही। पण आज रात्री 12 पर्यंत खूप सारे ITR फाईल होणार आहेत, तर साईटची खात्री मी देऊ शकत नाही। आणि जर तुमच्याकडे बऱ्याच सारे ITR असतील तर तुम्ही इन्कम टॅक्स डिपार्टमेंटचं एक ऑफिशियल सॉफ्टवेअर आहे, ऑफलाईन जावा बेस्ड युटिलिटी आहे, त्याला तुम्ही वापरू शकता। तर मित्रांनो, आशा करते तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल। तुमचे काय मत आहे गव्हर्नमेंटच्या अपडेटवर? ड्यू डेट एक्सटेंड व्हायला हवी की नाही? आतापर्यंत तुम्ही फाईल केला आहे की नाही? प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। धन्यवाद।